नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती. तर दिव्यांग बांधवांसाठी मी आणखी एक माहिती घेऊन आलेली आहे. दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये जे पैसे होते ते शनिवारला जमा झालेले आहेत. तर पुष्कळशा दिव्यांग बांधवांनी कमेंट्स करून सांगितलेलंच आहे की आम्हाला पैसे जमा झालेले आहेत. पण काही लाभार्थी असे सुटलेलेच आहेत की ज्यांना अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. तर त्यांचा एक प्रश्न होता की आम्हाला जे पैसे मिळालेले नाही आहेत तर ते पुन्हा मिळतील का? तर या संदर्भातच मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर ज्या दिव्यांग बांधवांना खात्यामध्ये पैसे पडलेले नाहीत, तर ज्यांचे म्हणजे सर्व DBT सगळ्यांची झालेली आहे. तर काही जे अटकले सर्व्हरमध्ये, काही जे अटकलेले पैसे असतील, आता आज आहे सोमवार, तर बँक सुरू झाल्यानंतर ते आणखी ज्यांना मिळालेलं नाही त्यांच्या खात्यामध्ये हा पैसा जमा होणारच आहे आज. पण DBT ॲक्टिव्ह झालेली आहे ती शनिवारपासूनच. जी यादी होती ती यादी पण DBTला दिलेली म्हणजे बँकेला दिलेली आहे. त्याच्यानुसारच त्यांनी सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केलेले आहेत. पण होऊ शकते शनिवारी काही दिव्यांग बांधवांना मिळाले, रविवार असल्यामुळे सुट्टी होती आणि बँक बंद असल्यामुळे ते सर्व्हरमध्ये कुठंतरी अडकलेले असतील, तर ते सोमवारला त्यांच्या खात्यामध्ये पडतील बँक सुरू झाल्यानंतर. पण जे दिव्यांग बांधवांना अजूनपर्यंत मिळालेले नाही आहेत, तर त्यांना आज पण किंवा उद्या पण मिळालेच नाही, तर त्यांचा प्रश्न असा असेल की आम्हाला अजून पुन्हा हे पैसे मिळतील का? तर असं होणार नाही, कारण वारंवार DBT केल्या जात नाही, एकदाच DBT केल्या जाते. हां, समजा जर पुष्कळसे लाभार्थी असतील, ज्यांची संख्या जास्त असेल, तर मग पुन्हा DBT होऊ शकते. पण कमी जर असतील तर त्यांच्यासाठी DBT होऊ शकत नाही. तर ज्यांना 1-2 दिवस तुम्ही वाट बघा, 2-3 दिवस वाट बघा आणि जर समजा तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेलेच नाहीत, तर तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी अवश्य करून घ्या. कारण आताच तुम्ही चौकशी केलेली बरी, कारण नंतर अजून पुन्हा पुढल्या महिन्यामध्ये अजून तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार नाही, तर पुन्हा अजून हाच प्रश्न निर्माण होईल की आम्हाला पैसे अजूनपर्यंत मिळालेले नाही. तर याच्यावर एकच उपाय आहे की तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जा आणि तिथं चौकशी करा की आम्हाला पैसे का बरं नाही मिळालेले आहेत. असे काही दिव्यांग बांधव आहेतच की ज्यांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही. 1 महिना झाला आहे, 2 महिने झाले आहेत, असे दिव्यांग बांधव आहेत की कोणाकोणाला आताच फॉर्म त्यांचे मंजूर झालेले आहेत, पण मंजूर होऊ नये कोणाकोणाला अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळालेले नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आणखी एक महत्त्वाचं सांगायचं होतं की प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतला दिव्यांग बांधवांचा कॅम्प लागत आहे आणि त्या कॅम्पमध्ये UID कार्ड नोंदणी होत आहे. तर ज्या पण दिव्यांग बांधव राहिलेले असतील UID कार्ड काढण्यासाठी किंवा त्यांच्या नावामध्ये काही चेंजेस असते, म्हणजे आधार कार्डवरचं नाव आणि UID कार्डवरचं नाव हा सारखं पाहिजे. जर सारखं नसेल, काही मिस्टेक असेल, तर त्याच्यापासून पण म्हणजे खात्यामध्ये पैसे येणार नाही. तर ते सेम पाहिजे. तर त्याच्यासाठी पण UID कार्ड अजून नवीन तयार करावा लागतो किंवा त्याच्यामध्ये चेंजेस करावे लागतात. तर किंवा अपडेट करावं लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर याच्यामुळे पण तुमच्या खात्यामध्ये पैसे पडले नसतील, तर एकदा तुम्ही चेक करून बघा. तुमचे UID कार्डवरचं नाव, मोबाईल नंबर जे काही आहे ते सगळं चेक करा आणि आधार कार्डवरचं नाव सेम आहे का ते चेक करा. स्पेलिंगसुद्धा चेक करा, कारण याच्यावरूनच तुम्हाला ते खात्यामध्ये पैसे दिले जातात. तर यामध्ये थोडं जर मिस्टेक असेल, तर त्याच्यामुळे पण खात्यामध्ये पैसे मिळणार नाही. तर या संदर्भातच मला व्हिडिओ बनवायचं होतं. आणि ज्या दिव्यांग बांधवांना अजूनपर्यंत पैसे पडलेले नाही, तर त्यांना या व्हिडिओद्वारे नक्कीच लाभ होणार. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईकसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा कोणाला पैसे आलेले नाहीत ते. आणि भेटूया नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.